अरबी समुद्रातला पुतळा पाहिला का तुम्ही महाराजांचा? भूमिपूजन झालं, अजून पुतळा नाही असं म्हणू नये. सगळेच महापुरुष आहे. मग गुजरातमध्ये एवढा मोठा स्टॅच्यू ऑफ युनिटी कसा काय उभा झाला? महाराष्ट्राला दुर्दैवच राहिला मी तर हे म्हणेन, कारण की ऐतिहासिक गोष्टीचं महत्वच इथलं लोक समजू नाही शकले. सरकार कोणाची असो, पण तुम्ही महाराजांच्या नावावर आपली पोळी शेकताय, तर कमीत कमी त्या पोळीचं नैवेद्य तरी त्या महाराजांच्या चरणाशी लावा. त्या दरवाज्यातून असं म्हणतात, त्या काळात कुणीही वाईट विचाराचा व्यक्ती जर का आत यायचा तर तो रक्ताच्या उलट्या करून मरायचा. आणि तिरुपतीला जो दुसरा ब्रह्मोत्सव होतो तो नागपूरकर भोसल्यांनी सुरू केला आहे. हे सांगायला फार अभिमान वाटतो. ऍक्च्युली रायपूर आणि रतनपूर अशा 2 रियासती होत्या त्यावेळेस. रायपूर रियासतीमध्ये 18 किल्ले यायचे, रतनपूर रियासतमध्ये 18 किल्ले. तर किल्ल्यांना गड हा शब्द होता हिंदीमध्ये, की तिथल्या अंगाई ज्या लोऱ्या आहेत त्याच्यात आजही मराठ्यांचा उल्लेख आहे की झोप नाही तर मराठी येतील. आणि मराठ्यांच्या भीतीने इंग्रजांनी कलकत्त्याला खंदक खोदून ठेवलं. एक प्रकारे खाई खोदली कलकत्त्याच्या चारी भोवती. पहिल्या रघुजी महाराज बद्दल असं बोललं जायचं की ते घोड्यावरच भाकर खायचे.